अखेर राज्यामध्ये बाईक टॅक्सीला मान्यता मिळाली आहे। राज्य मंत्रिमंडळाने ही मंजुरीचा ठसा उमटवलाय। 1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। बाईक टॅक्सीचे दर रिक्षा आणि टॅक्सीपेक्षा 3 पट कमी असतील असे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। पुढच्या 2 महिन्यात बाईक टॅक्सी सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे। बाईक टॅक्सीसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे। इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून ई बाईक टॅक्सीलाच आम्ही परवानगी दिलेली आहे। रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकाला मुलांना जे आमच्या रिक्षा महामंडळाचे सदस्य आहेत त्यांना 10,000 अनुदान देण्याचा सुद्धा आम्ही एक प्रयत्न करतोय। त्या किमान 20,000ची रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये होईल आणि एमएमआर क्षेत्रामध्ये 10,000 रोजगाराची निर्मिती होईल आणि पूर्ण प्रदूषण मुक्त हे महाराष्ट्र करण्यासाठी ही राज्य शासनाने उचललेलं पहिलं पाऊल आहे। तर बाईक टॅक्सीचे दर रिक्षा आणि टॅक्सीपेक्षा 3 पट कमी असणार आहेत। आपण पाहतोय बाईक टॅक्सीला राज्यामध्ये मान्यता मिळालेली आहे आणि 1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही सेवा पुरवली जाणार आहे। 50 ई बाईक विकत घेणाऱ्या संस्था आणि कंपनीला सेवेचा परवाना मिळणार आहे। तर कॉलेज विद्यार्थीही बाईक टॅक्सीचा व्यवसाय करू शकतात। महिलांसाठी महिला चालक असेल याची दक्षता देखील घेतली जाणार आहे।